व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्तानं हिंगोली इथे बाजारपेठेमध्ये गुलाबांच्या फुलांची आवक वाढली आहे. फुलाचा भाव सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलाय, त्यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय. बुलढाण्यामध्ये सध्या हरभरा काढणीला सुरुवात झाली आहे. मध्यंतरी विविध रोगांचा हरभरा पिकावर प्रादुर्भाव झाला होता, त्यामुळे उत्पादनात घट होती आणि शेतकऱ्यांना 6 ते 7 हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकरी सध्या व्यक्त करतात. राज्याच्या बहुतांश भागातील वेळेमध्ये लागवड झालेला गहू सध्या बाजारामध्ये दाखल झालाय. यंदा कपाशी, सोयाबीन यासारख्या नगदी पिकांनी म्हणावी तशी साथ दिली नाहीये, त्यामुळे आता शेतकऱ्यांना गहू पिकाकडून मोठ्या आशा आहेत. राज्यामध्ये एकूण 9,524 क्विंटल गहू आवक झालेली आहे. सांगलीमध्ये मका लागवडीच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली. 10 ते 20 हजार हेक्टरवरून 41 हजार हेक्टरपर्यंत मका पिकाच्या लागवडीत वाढ झाली. मक्यापासून इथेनॉल निर्मितीला केंद्र आणि राज्य सरकार प्रोत्साहन देणार आहे. इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिल्यास मका उत्पादकांना फायदा होणार आहे. अमरावतीमध्ये परतवाडा परिसरात पालेभाज्यांची यशस्वी लागवड करण्यात आली. पारंपरिक शेतीतून उत्पन्न मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी पालेभाज्यांची लागवड केली. शेतामध्ये केवळ पालेभाज्यांची लागवड करण्याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला. नागपूर विभागातील प्रगतिशील शेतकऱ्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांशी संवाद साधला आणि यावेळी कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आणि शेतकऱ्यांमध्ये समन्वयाची गरज असल्याचं मत कोकाटे यांनी व्यक्त केलं. दरम्यान शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या अडचणी कृषी मंत्र्यांना सांगितल्या. 2023 या वर्षातील खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली. 2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपयाची मदत देण्यात आली आहे, तर 2 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रासाठी प्रति हेक्टर 5,000 रुपये मदत मंजूर झाली आहे. पुणे जिल्ह्यातून यंदा गुलाबाच्या 75 लाख फुलांची निर्यात करण्यात आली. दरवर्षी व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्तानं जगभरात आणि देशांतर्गत बाजारपेठांमध्ये सुद्धा गुलाबाच्या विविध रंगी फुलांना प्रचंड मागणी असते आणि त्यामुळे गुलाबाच्या फुलांना चांगला भाव मिळतो आणि उत्पादक शेतकरी सुद्धा त्यामुळे सुखावतात. पावसाच्या तडाख्यासह आणि आता सनबर्नमुळे द्राक्षाचं नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत निर्यात करण्यासाठी योग्य द्राक्षमालाची उपलब्धता कमी असताना काही ठराविक निर्यातदार दर पाडून खरेदी करत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे व्यवहार करताना घाई नको, योग्य दरानेच व्यवहार करा असं आवाहन करण्यात आलंय. दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यामध्ये 2,000 हेक्टरवर फळबागांची लागवड करण्यात येणार आहे. गेल्या 2 वर्षात फळबागांचं क्षेत्र वाढलंय, त्यामुळे फळबागधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. तसंच शेतकऱ्यांना 2,24,000 रुपयाचं अनुदान सुद्धा मिळणार आहे. सिंधुदुर्गात शासकीय धान खरेदी योजनेमध्ये शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी केली तर धान खरेदी केली जाते. त्यामुळे यंदा मागच्या वर्षीपेक्षा 692 पेक्षा जास्त शेतकरी योजनेपासून वंचित राहिले. त्याचबरोबर यंदा भात खरेदी दर प्रति किलो 2,300 रुपये अधिक बोनस दिला जाणार आहे. जालन्यामध्ये कोथिंबीरीला कवडीमोल भाव मिळतोय, त्यामुळे हवालदिल झालेल्या वाटूरमधल्या शेतकऱ्यानं कोथिंबीर रस्त्यावर फेकली. सध्या बाजारामध्ये आवक वाढली आहे, त्यामुळे भाजीपाल्याचा दर घसरलेला आहे.